तर स्वतः झाडावर चढून कैऱ्या काढायची काही मजाच और असती. अगदी मस्त. असेच आम्ही एकदा गावाकडे गेलो होतो. आत्ता गावाकडून येता येता कैऱ्या आणायचे ठरल्या होत्या. एक आंबा पाडी लागला होता, तर म्हणे चला आपण कैऱ्या आणूया म्हणून गेलो होतो. तरी हे मस्त झाडावर चढले. झाडावर चढल्यानंतर त्यांनी पिशवीवरती घेतली. ते तुला जमायचं नाही, खाली तू आदळूशील कैऱ्या. मग त्या आदळू नये म्हणून त्यांनी डायरेक्ट पिशवीवरती घेतली ना अगदी हाताजवळ असलेल्या कैऱ्या ज्या आहेत त्या पिशवीत भरत होते. तोपर्यंत मी इतरत्र फेरफाटका मारून घेतला. इथे ह्याच एकाच जागेवर ना 4 आंब्याचे झाडं आहेत आणि त्याला इतक्या छान कैऱ्या आलेल्या होत्या ना वर्षी सगळ्या आंब्यांना. एक आंबा असा आहे ना त्याला डायरेक्ट असे ना घोस येते. त्याचा एक घोस खाली लटकत होता. त्याच्यांना मी 2-3च कैऱ्या काढल्या, कारण तो काय एवढा खास पाडी नव्हता लागलेला. म्हटलं नको विनाकारण घरी जाऊन वाया जाण्यापेक्षा चटणी वगैरे पित्या तेवढ्याच काढल्या. आणि याच्या खाली तुम्हाला थोडेसे घाणुऱ्या वाढलेले दिसत असतील. तर ते काय होतं, ही जी झाडं आहेत ना ही थोडीशी लवणात आहेत आणि इथं पाणी साचलेलं राहतं पावसाळ्यात. आणि नंतर काय होतं, आम्ही ह्या घाणुऱ्या तोडत नाही, कारण की ह्या आम्ही तिथं राहत नाही. त्यामुळे ह्या आंब्यांचं राखण ह्या घाणुऱ्याच करतात. त्यामुळे आम्ही त्याच्या खालच्या ज्या घाणुऱ्या आहेत त्या काढत नाही, कारण की घाणुऱ्या असल्यामुळं बरेचसे जण आहेत ना तिथं आत जायचं हे करत नाही, कारण ते अशा अंगाला चिटकतात किंवा कापल्यासारखं होतं. त्यामुळे ह्या घाणुऱ्यात ना आम्ही मुद्दाम तशाच ठेवतो. त्याच्यानंतर यांनी मस्त झाडावर चढून आहे ना पिशवी दिली होती. ती पिशवीभर कैऱ्या काढल्या. त्यानंतर ती खाली दिली. ती खाली द्यायची आमची निंजा टेक्निक बघा, आहे का नाही भारी. अशा निंजा टेक्निकने मग त्या कैऱ्या खाली घेतल्या. त्याच्यानंतर ते म्हणे आता पिशवीवरती नको देऊ, आता तू थोड्याफार कैऱ्या ज्या आहेत त्या काय कर हाताने झेल, तोपर्यंत मी थोडा आराम करतो. मग त्याने एक 5 मिनटं रेस्ट केली आणि त्याच्यानंतर पुन्हा सुरुवात केली कैऱ्या काढायला. त्यांनी कैऱ्या काढल्या. ती मी अगदी एक झिलून घेतल्या. एक अर्धी माझ्याकडून चुकून पडली पण होती, पण असो. कैऱ्या झिलून का घ्यायच्या, कारण की कैऱ्या जर खाली आदळल्या ना त्या पिकू घालता नाहीत किंवा लोणच्याच्या देखील कामाच्या राहत नाहीत. त्यामुळे अशा कैऱ्यात ना ह्या झिलूनच घ्यायच्या. एक अर्धीचं झालं माझ्याकडून कार्यक्रम. आणि कैऱ्या काढताना ना कैरीच्या चिकाचा नाही फार विशेष विचार करायचा, कारण की तो जर डोळ्यात वगैरे जर गेला ना तर फार अवघड होतं बरं का. माझ्या अंगावर थोडासा चिक उडाला होता. पण त्याच्यामुळे ना कैरी काढताना ना खूप काळजी घ्यावी लागते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना आता आपण पाहतो आता हल्ली काय झालेलं आहे आपल्याकडं सगळ्यांकडे थोडंसं आर्थिक स्थिती चांगली झाल्यामुळे ना विदेशी फळांचं बऱ्यापैकी आपल्याकडं ॲट्रॅक्शन झालेलं आहे. ते आवाकाडो का काय फळं आहे त्याचं फार ट्रेंड आलेला आहे. पण त्यापेक्षा देखील आपल्या जी आंबा आहे, जी आंब्याची कच्ची कैरी असते त्या कैरीचे खूप फायदे आहेत. आपण ह्या विषयी आपल्या मुलांना आपल्या मातीत पिकणारे जे फळं आहेत ना ह्याच्याविषयी ना खरंच जाणकार द्यायला पाहिजे. आता जी कैरी आहे ह्या कैरी जर आपण उन्हाळ्यात खाल्ली तर आपल्याला जो उष्णतेचा त्रास होतो, उष्माघाताचा त्रास होतो, त्याच्यापासून आपलं बचाव होतो. पण आपण हे मुलांना शिकवतच नाही. आपल्याला प्रत्येक वेळेस आपलं सोडून दुसऱ्याचं चांगलं वाटतं. तसं आपल्याला जे परदेशी झाडं आहेत, फळं आहेत त्यांचं आपल्याला अट्रॅक्शन आहे. पण कैरी किती चांगली आहे. कैरीमध्ये व्हिटॅमिन सी आहे, ए आहे, पुन्हा फायबर आहे भरपूर प्रमाणात. त्यामुळे आपल्याला जी आपली पचनशक्ती आहे ती सुधारते, रोगप्रतिकारशक्ती वाढते. पण ह्या गोष्टी आपण आपल्या पुढच्या पिढीला नाही आपण स्वतः पण अंमलात नाही आणत. पण कुठेतरी ह्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. जुने जे जाणकार लोक होते हे थोडीशी पुस्तकी ज्ञान जरी कमी असलं तरी पण आपलं जे आरोग्याच्या विषयीचं जे ज्ञान होतं ते यांच्याकडं सखोल होतं. तुम्ही विचार करा, म्हणजे नाही का आपल्या शरीराला व्हिटॅमिन सी भेटावं म्हणून आज आपण टॅबलेट खातो, पण ते लोक वर्षभर पुरलं एवढं लोणचं घालून ठेवायचे, कैरीचे वेगवेगळे प्रकार करून ठेवायचे, जेणेकरून आपल्या शरीराला व्हिटॅमिन सी कमी नाही पडलं पाहिजे, प्रतिकारशक्ती आपली कमी नाही झाली पाहिजे. आणि त्याच्यामुळे आपल्याला संसर्गजन्य जे आजार असतात ते होत नाही. ह्या गोष्टीचा ते विचार अगदी प्रत्येक गोष्टीच्या खाण्यातून करत होते. आपल्याला देखील ह्या गोष्टींची गरज आहे. कैरीचं आपण जर उन्हाळाभर जर आपण पण करून जर प्यालो तर आपल्याला उष्णतेचा त्रास होणार नाही. पण आपण असं करतो का नाही, आपल्याला बाजारातल्या ज्या थंड पेय आहेत ते आवडतात. मग हे आपण जे शिक्षण घेतलं आहे ह्याचा आपल्या फायदा होतोय का तोटा होतोय, आपण एक दिवस थोडंसं पाठीमागं वळून पाहिलं पाहिजे आणि आपली जी नवीन पिढी आहे तिला देखील शिकवलं पाहिजे.